दौंड तालुक्यातील यवत झोपडपट्टीसाठी लढणाऱ्या संघटनांच्या फलकाचं उद्घाटन माननीय नेते भगवानराव वैराट यांच्या हस्ते करण्यात आलं। यवत झोपडपट्टीसाठी लढणाऱ्या संघटनेच्या फलकांचं उद्घाटन भगवानराव वैराट यांच्या हस्ते करण्यात आलं। कार्यक्रमाच्या वेळी भगवान वैराट हे बोलत होते की यवत ग्रामपंचायतीनं स्टॅम्प न घेता झोपडपट्टीतील सर्वांना शौचालय द्यावी किंवा सार्वजनिक शौचालय बांधून द्यावे, असे न झाल्यास येत्या 6 तारखेला आंदोलनाचा इशारा त्यांनी यावेळी दिला। तर उद्याची असलेली शुक्रवार 6 तारीख आहे। 6 तारखेला भगवान वैराटच्या हातात चिंपाट असणार आहे आणि ते चिंपाट महामार्गावर आम्ही थांबणार आहे आणि सांगणार आहे, तुम्ही शौचालयाला तुम्ही मोफत बांधणार का नाही, आणि बांधणार नसेल तर राष्ट्रीय महामार्गावर आमचा बच्चा शौचालय करेल। आम्हाला हात टाका, आम्हाला लाठी मारा, नाही तर झेलला मारा। आमचा हक्क मिळत असताना या हक्कामध्ये नको ती गोष्ट शासनाच्या जेलमध्ये नसताना जर कुणी टाकत असेल तर आबा आपल्या यावेळी झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते आणि झोपडपट्टी सुरक्षा दलाचे दौंड तालुका अध्यक्ष हे उपस्थित होते। प्रतिनिधी नेहा जगताप, NTV न्यूज दौंड।